नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 27 ऑगस्टचा भाग खूपच जबरदस्त झालेलं बघणार आहोत. कारण इथे आता धोंडी अण्णांना दारू पाजण्यासाठी सुली आणि दत्त्याने आखला मोठा डाव. तर आता धोंडी अण्णा ठेवणार कंट्रोल आणि पाळणार आपल्या सुनेला दिलेला शब्द. हे सगळं आपण बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच इथे आता अवनीने राजाला घट्ट मिठी मारलेली असते. कारण धन्याने सांगितलेलं असतं की वहिनी तो खरा साप आहे. आता अवनी खूप घाबरलेली असते. तिने घट्ट राजाला असं मिठीत पकडलेलं असतं. राजा मात्र, मॅडम ए धन्या, अरे काहीतरी कर ना धन्या, अरे तो खरा साप आहे. त्यावर लगेच धन्या म्हणू लागतो, सॉरी सॉरी वहिनी, हे बघा मी एक नाही तर दोन दोन खोटे साप आणले होते. मी मस्करी केली वहिनी तुमची. कसं आहे ना वहिनी, तुम्ही माझ्या भावाचा बदला घेत होता की नाही? मग तुम्ही जर माझ्या बाबाला त्रास देत असेल तर मी पण तुमचा बदला घेणार ना. म्हणून मी फसवलं वहिनी तुम्हाला. त्याच वेळेस आता राजा म्हणू लागतो, धान्या तुझ्या तर ना डोक्यातच घालतो. असे म्हणत आता राजा पटकन बाजूला जी फुलदाणी असते ती उचलतो. त्याच वेळेस धन्या पटकन ते साप उचलतो आणि तिकडनं पळून जातो. तर अवनीने अजूनही राजाला घट्टच पकडलेलं असतं. तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो, मॅडम मॅडम तो नकली साप होता. त्यावर अवनी काय राजाला सोडायला तयार नसते. सोडणार नाही, मी धनूला सोडणार नाही, बघणार त्याच्याकडे. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, मॅडम धन्याचं नंतर बघूया, आधी मला सोडाल? त्याच वेळेस अवनी पटकन आता राजाकडे बघते आणि पटकन राजाला सोडते, बाजूला होते. आता अवनी लगेच काही न बोलता तिकडनं रूममध्ये निघून जाते. राजा मात्र गालातल्या गालात हसू लागतो. तर त्यानंतर आता इथे संध्याकाळची वेळ झालेली असते. तर सगळे दांगट आता बाहेर पार्टीच्या तयारीला लागलेले असतात. यशादाचा आता चुलीवरती मस्त स्वयंपाक चालू असतो. त्याच वेळेस आता राजा अवनी दोघेही त्याची मदत करत असतात. तर पाण्या आता लगेच यशादाला म्हणू लागतो, यशादा खूप दिवसांनंतर आपण असं मस्त सेलिब्रेशन करतोय ना. तेव्हा लगेच अवनी आता पटकन भाजीपाला धुवून आणते. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, मॅडम अहो तुम्ही कशाला करताय, आम्ही करतो की. तेव्हा अवनी म्हणू लागते, नाही रे राजा, जराशी मदत केली तर कुठे बिघडतं. त्याच वेळेस आता लगेच अण्णा म्हणू लागतात, यशा अरे काय सुगंध दरवळलाय ना, एक नंबर भारी वाटते. नाही म्हणजे वासावरनं जेवणाचा अंदाज येतो बरं का. असा जर हा जेवणाचा वास नाकातनं घशात गेला ना, माहोल तयार होतो. आणि मग काय मज्जाच मज्जा. त्यावर लगेच आता यशादा म्हणू लागतो, अण्णा माहोल तयार झाला म्हणून उगाच काहीतरी करत बसू नका, आता जेवायचंय. त्यावर अण्णा म्हणू लागतो, काय करणार आहे मी? मी काही करत नाही, सुनबाईने सांगितल्याप्रमाणे मी सगळं बंद केलंय ना. त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो, हो ना, अण्णांना चक्क दारूची आठवण येत नाही. त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतो, सुनबाई बघा आता, तुम्हीच बघा आता, ही असली लोक ना मला दारूची आठवण करून देतात. त्यांना बघवत नाही ना, मी असा चैन बसलोय ते. त्याच वेळेस आता राजा पाण्या अण्णांना हसू लागतात. तेव्हा अवनी म्हणू लागते, काय चालू आहे तुमचं? अण्णा औषध संपेपर्यंत दारू पिणार नाहीये हे त्यांनी सांगितलंय ना, मग ते माझा शब्द मोडणार नाही. तुम्ही उगाच त्यांना त्रास देण्याचं काम करू नका. चला पटापट आवरून घ्या. त्याच वेळेस आता लगेच अण्णा म्हणू लागतात, हो सुनबाई, मी एकदा का बरा झाला ना की मग मला बरं वाटेल. म्हणजे कसं, मी मोकळा, हो की नाही? त्याच वेळेस अण्णा अशी शर्टने हवा घालत असतात. तेव्हा लगेच आता धन्या म्हणू लागतो, अण्णा तुम्हाला गरम होतंय का? अहो तुमच्यासमोर पंखा सुरू आहे ना, मग हा शर्ट असा का हलवताय? त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतो, धन्या अरे जखमेला हवा घालतोय मी. कसं आहे ना, जखम लवकर भरून निघेल रे. अरे लय त्रास होतो रे, खाजव येते त्या जखमेला. एकदा का जखम बरी झाली की मग मलाही बरं वाटेल. त्याच वेळेस धन्या म्हणू लागतो, कळलं अण्णा, तुम्हाला काही पेय भेटलं नाही ना, प्यायला भेटत नाही म्हणून जखम बरी करायची ना लवकर. त्याच वेळेस आता लगेच अवनीने धनूचं आणि अण्णांचं बोलणं ऐकलेलं असतं. अवनी पटकन उठते, धनू काय बोलला तू? तू अण्णांना काय म्हणतोय? त्यावर लगेच अण्णा म्हणू लागतात, बघ सुनबाई बघ, हा धन्या एवढासा बारकाय पण काय बोलतोय बघ. मला म्हणतोय, अण्णा तुम्ही कधी दारू पिणार आहात, मला पण थोडी एक घोट चाखून बघायला द्याल का? आता धन्याला धक्का बसतो, ओ वहिनी अहो काय आहे?
त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतात, बघा बघा, अजून याला दाढी मिशी पण आली नाही, इतकासा हा, आणि हा दारू पिणार. अरे एवढ्या कमी वयात दारू पिणं चांगलं नसतं, मोठा झाल्यानंतर पी. आता अवनी अण्णांकडे रागाने बघते, तेव्हा अण्णा म्हणू लागतात, नाही नाही, मोठ्या माणसांनी सुद्धा दारू प्यायची नसते, हो की नाही सुनबाई? दारू वाईट असते, त्यामुळे धन्या आयुष्यात कधी बी दारू पिऊ नको, मोठ्या माणसांना पण चांगली नसते ती. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, अगदी बरोबर धनू, अण्णांकडनं जरा काहीतरी शिक. त्यावर अण्णा म्हणू लागतात, हो ना, बापाकडनं काही शिकत नाही, काय नाही, नुसताच आपला झिपरा झालाय. असे म्हणत अण्णा आता लगेच चटकन धनूच्या हातात डोक्यात एक चापट मारतात. पाण्या, राजा आणि यशोदाला मात्र हसायला येत असतं. त्याच वेळेस आता लगेच राजा म्हणू लागतो, यशोदा, अरे अण्णांना एवढ्या दिवस शुद्धीवर आपण कधी बघितलं होतं का? तुला आठवतंय? त्यावर यशोदा म्हणू लागतात, नाही, मला तरी कधी असं दृश्य आठवत नाही. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, यशोदा, हे सगळं ना अवनी मॅडममुळे झालंय. या आशीर्वाद घरावरती त्यांनी जी माया लावली ना, ती कधीच आपल्यापासून दूर होऊ नये अशीच इच्छा आहे देव्याईकडे. देव्याई, आमची ही इच्छा पूर्ण कर बर का. त्याच वेळेस आता लगेच यशोदा म्हणू लागतो, करणार देव्याई, आपली इच्छा पूर्ण करणार. पण राजा, अरे त्यांनी आपल्यासाठी एवढं समज केलं, आपण काय केलं त्यांच्यासाठी? आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. त्यावर राजा म्हणू लागतो, यशोदा, तू अगदी बरोबर बोलतोय, अरे पण काय करायचं? त्यावर यशोदा म्हणू लागतो, काहीतरी केलंच पाहिजे. त्यावर राजा म्हणू लागतो, हो यशोदा, नाहीतर देव्याई आपल्याला स्वार्थी म्हणेल. आता अवनी मॅडममुळे आपल्या घराला बाईचा आशीर्वाद लागला, मग आपण त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे की नाही? करूया, आपण नक्कीच काहीतरी करूया. असे आता दोघांचे विचार चालू असतात. तर त्यानंतर इकडे दुबईवरनं सुलीला आता तिच्या नवऱ्याचा कॉल आलेला असतो, व्हिडिओ कॉल. आता सुली फोनवरती बोलत असते, तेव्हा लगेच तिचा नवरा म्हणू लागतो, सुले, आता आत्ती झालंय, आता मी घरी येणार, मी इकडे काम करू करू कंटाळलोय, मला घरी यायचंय. त्यावर सुली म्हणू लागते, ओ, तिकडेच कलमडायचं आणि काम करायचं आणि पैसे कमवायचे, इकडे तुमची काय बी गरज नाहीये, इकडे यायचं नाही. त्यावर लगेच तिचा नवरा म्हणू लागतो, सुले, अगं असं काय करते? अगं किती दिवसांपासून मी कामच करायलोय, पण मी आता तुझं ऐकणार नाही आहे. अगं तुला जे काम सांगितलं होतं ते तू केलं का? अगं नमीसाठी पाहुणे बघायला आले तेव्हा तू काय भानावर नव्हती का? एवढा सगळा राडा झाला, तू झोपली होती का? त्यावर सुली म्हणू लागते, ओ, जे झालं ते झालं, पण आता नमीचं लग्न होईपर्यंत तुम्ही तिथेच काम करायचं आणि तिच्या लग्नासाठी पैसा कमवायचा. त्यावर आता सुलीचा नवरा म्हणू लागतो, ए बाई, अगं नमीचं लग्न जमलंच नाही अजून, आणि नमीच्या लग्ना इतका पैसा कमवलाय मी, त्यामुळे आता मी तो घेऊन घरी येणार, आणि जोवर नमीचं लग्न होत नाही तोवर मी आता इथे कामाला येणार नाही. आता मी दुबई रिटर्न होणार म्हणजे होणार. तेव्हा सुली म्हणू लागते, तिकडेच जाळ करा, जे करायचंय ना ते करा, मला फोन करू नका, चला ठेवा फोन. असे म्हणत आता सुली फोन बंद करते. सुली जरा भडकलेलीच असते. पण इकडे दत्त्याचं मात्र मस्त आता भजी बरोबर दारू पिण्याचं काम चालू असतं. त्याच वेळेस आता नमी येते, ए मामा, आता बेसन पीठ संपलंय, आता भजी होणार नाहीये, किती भजी खाली रे, खत खत खदडतो निसता. त्यावर लगेच दत्त्या म्हणू लागतो, नमे, अगं काय सांगू तुला, त्या दोंड्याच्या त्या काड्यामुळे तोंडाची चवच गेली होती ग. आत्ता कुठेही भजी आणि दारू घशाखाली गेलीत ना, तेव्हा जरा कुठे तोंडाला चव आली नमे. अगं दारूशिवाय माणूस जगू शकत नाही. तेव्हा लगेच आता नमी म्हणू लागते, हो, अरे त्या दोंडी मामाने दारू सोडली, सुनबाईने सांगितलं ना, औषध घेईपर्यंत दारू प्यायची नाही, तर दारू सोडली त्याने, पण तुझ्याच्याने काही सुटणार नाही. त्याच वेळेस दत्त्या म्हणू लागतो, धोंड्या आणि दारू सोडणार शक्यच नाहीये ग. अगं एक नंबरचा पेताड येतो, पेताड माणूस कधी बी दारू सोडू शकत नाही. त्यावर सुली म्हणू लागते, अगदी बरोबर दत्त्या, पेताड माणसाला दारूची गरज असतेच. त्यावर नमी म्हणू लागते, नाही या, दोंडी मामा तसला नाहीये, सुनबाईचा शब्द पाळण्यासाठी तो कंट्रोल करू शकतो, त्याने 4-5 दिवसापासून दारू घेतलेली नाहीये, औषध संपेपर्यंत तो दारू पिणार नाही असा शब्द दिलाय त्याने सुनबाईला. आणि कसं आहे ना, 10 दिवस जर दारू पिले नाही ना, तर 11व्या दिवशी माणूस पिणारच नाही. त्यावर लगेच दत्त्या म्हणू लागतो, ए नमे, तू दारू प्यायली का कधी? तेव्हा नमी म्हणू लागते, काय बोलतोय मामा, डोक्यात चढली का दारू तुझ्या? त्यावर दत्त्या म्हणू लागतो, ऐक मग,
मी दारू पितो ना, मला समद माहिती. धोंड्या दारू पिणार म्हणजे पिणार. आता त्याच वेळेस नमी तिकडनं निघून जाते. तेव्हा सुली म्हणू लागते, दत्त्या आपल्याला काहीतरी करावं लागेल. जर या धोंड्याने दारू सोडली तर सगळं संपलं. आपल्याला आपलं घर हवंय. जर धोंड्या सुरळीत वागायला लागला, दारू सोडून दिली, तर तो आपल्याला घर कधीच मिळू देणार नाही. आणि आपल्याला असं होऊ द्यायचं नाहीये. धोंड्याला तर दारू प्यायलाच पाहिजे. त्यासाठी दत्त्या आपल्याला काहीतरी करावं लागेल, असा विचार आता या दत्त्या आणि सुलीचा चालू असतो. तर त्यानंतर आता दुसऱ्या दिवसाची सकाळ होते. सकाळी सकाळी अण्णांची तगमग चालू असते. चला चला निघायचंय. तेव्हा राजा म्हणू लागतो, 1 मिनिट अण्णा, कुठे जायचंय तुम्हाला? अहो तुम्ही इथेच बसा, तुम्हाला काय हवं नको ते मला सांगा. त्यावर लगेच आता अण्णा म्हणू लागतात, हॉस्पिटलला जायचंय मला. तेव्हा राजा म्हणू लागतो, हॉस्पिटलला? त्याच वेळेस यशोदा म्हणू लागतो, हो टाके काढायचेत ना. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, हो एकदा काही टाके काढले ना की जखम बरी होऊन जाईल. त्याच वेळेस आता राजा म्हणू लागतो, हो अण्णा डॉक्टरांनी सांगितलंय का आज टाके काढायचे? त्यावर अण्णा म्हणू लागतात, डॉक्टरला काय कळतंय? त्याला त्याला अक्कल आहे का? बॉडी माझी, डिसिजन माझा, मीच घेणार माझ्या बॉडीचा डिसिजन. त्यावर यशोदा म्हणू लागतो, अण्णा अहो नसतं हो असं काही. आपली बॉडी असली ना तरी डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणेच चालावं लागतं. त्यांना त्यातलं कळतं ना. त्यावर अण्णा म्हणू लागतो, दे मला बी कळतं त्यातला. माझ्या बॉडीला या टाक्यांचा त्रास होतोय. चला मला मोकळं करून टाका. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, अच्छा म्हणजे जखम बरी करायची आणि तुम्हाला तुमची कामं सुरू करायची का? थांबा मी अवनी मॅडमला सांगतो. त्यावर लगेच अवनी येते. अण्णा कुठे चाललात तुम्ही? तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, सांगा आता तुम्हीच तुमच्या सासरे बुवांना समजावून सांगा. त्यांचा डिसिजन झालाय त्यांच्या बॉडीचा. काय तर टाके काढायला चाललेत ते. आता अवनीला धक्का बसतो. अण्णा आज टाके काढण्यासाठी हॉस्पिटलला बोलावलेलं नाहीये. 8 दिवसांनंतर टाके काढायचेत. अजून 2-3 दिवस बाकी यांना. त्यावर लगेच अण्णा म्हणू लागतं, सुनबाई त्याला काय होतंय, फेकूया की काढून, मलाही बरं वाटेल. तेव्हा अवनी म्हणू लागते, जमणार नाही ना? नाहीच जमणार. तुम्ही कुठेही जाणार नाही. बसा पटकन इकडे. अण्णा पलंगावरती बसतात. तेव्हा अवनी म्हणू लागते, चला पटकन हे औषध पिऊन टाका. सुनबाई लई कडू असतंय ग, पण ठीक आहे पितो मी, बरं होईल ना, जखम भरून येईल. दे पटकन. आता सुनबाईने औषधं दिलेली असतात. त्याच वेळेस आता राजा लगेच अण्णांकडे बघतो. यशोदा, अरे अण्णांची अस्वस्थता लईच वाढली ना, गॅप जरा जास्तच झालाय ना. तेव्हा यशा म्हणू लागतो, हो ना, अण्णांना कंट्रोल करणं अवघड आहे. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, राजा तू कामाला निघायलाय का? तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, नाही नाही, मला असं वाटतंय की मी अण्णांसाठी आज घरीच थांबावं, त्यांना काही लागलं तर. त्यावर अवनी म्हणू लागते, नाही राजा, त्यांना हवं नको ते बघायला मी आहे इकडे. तू जा, तुझं काम करून घे, उगच खाडा कशाला. त्याच वेळेस आता यशोदा म्हणू लागतो, चल चल आता कामावर. तेव्हा राजा हळूच म्हणू लागतो, पण कुठे जाणार आहे? सांग ना यशोदा, मला ना रोज हॉटेलवर बसू बसू कंटाळा आला रे. त्यावर यशोदा म्हणू लागतो, साईटवर चल माझ्या. तेव्हा राजा म्हणू लागतो, नाही नको, एकावर एक ते दगडं इटा रचायचं मला लय राग येतो. त्याच वेळेस यशोदा म्हणू लागतो, ए बाबा, अरे काम नको करू तिकडे, हवं तर बैस, एखादी झोप घे. तेव्हा राजा म्हणू लागतो, चालेल नक्कीच. त्याच वेळेस आता इकडे अण्णांची खूपच घालमेल चालू असते. त्यावर यशोदा म्हणू लागतो, अण्णा चैनमध्ये बसा, आराम करा आणि सुनबाईने दिलेला शब्द पाळा. सुनबाईला त्रास होईल असं काही वागू नका, लक्षात येतंय? तेव्हा अण्णा म्हणू लागतो, हो हो चला मग. त्याच वेळेस अण्णा उठतात, चला चला. तेव्हा यशोदा म्हणू लागतो, हो तुम्हाला नाही बोललो मी, चला, राजाला बोललोय. चल म्हटलं की लगेच चालायचं, बसा खाली आणि आराम करा. असे म्हणत यशोदा आणि राजा लगेच सायकलवरती घरातनं निघालेले असतात. हे सगळं आता दत्त्याने बघितलेलं असतं. दत्त्या मात्र जाम खुश होतो आणि पटकन लगेच धोंडी अण्णांची जी दारू पिण्यासाठीची मित्र असतात ना, त्यांना कॉल करतात. त्याच दत्त्याने आता जे काही करायचं असतं ते प्लॅनिंग आता धोंडी अण्णांच्या मित्रांना फोन करून सांगितलेलं असतं. त्याच वेळेस दत्त्या म्हणू लागतो, ए धोंड्याची पोरं घरातनं बाहेर पडली. आता फक्त घरात धोंड्या आणि त्याची सून असणार आहे. तुम्ही या लवकर. जे काही काम सांगितले ते आठवणीत आहे ना, का पुन्हा सांगू? त्यावर धोंडी अण्णांचे मित्र म्हणू लागतात, नाही नको नको, पुन्हा सांगायची गरज नाही, आम्ही लगेच निघतो. पण किती?
आणि कधी पैसे भेटणारे आम्हाला आमच्या कामाचे? त्यावर दत्त्या म्हणू लागतो, अहो काम तर करा तुम्ही, पैसा तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार. या लवकर. धोंड्याच्या घरी चपटी घेऊन आता लगेच धोंडे अण्णांचे मित्र धोंडे अण्णांच्या घरी पोचलेले असतात. तर आता धोंडे अण्णा आराम करत असतात. देवा देवा काहीतरी कर रे बाबा, माझी सोय होईल असं काहीतरी कर बाबा, कारण आता दारू विना जगणं त्यांना कठीण झालेलं असतं. त्याच वेळेस दरवाजात आता धोंडे अण्णांचे मित्र डोकावत असतात. अण्णांचं लक्ष जातं, रे तुम्ही दोघं इकडे काय करायले? तेव्हा लगेच ते मित्र आता पटकन अण्णांजवळ बसतात. अरे धोंड्या, खूप दिवसापासून भेट झाली नाही, तू अड्ड्यावर पण येत नाही, काय भानकडे? तेव्हा धोंडे अण्णा म्हणू लागतात, कुठे काय, जरासं लागलं होतं ना, त्यामुळे बरं वाटत नव्हतं. तेव्हा लगेच त्याचे मित्र म्हणू लागतात, हो का? त्याच वेळेस अवनी येते. अण्णा कोण आहे? त्यावर अण्णा म्हणू लागतात, सुनबाई माझे मित्र आहे. तेव्हा लगेच आता अवनी त्यांना नमस्कार करते, हात जोडते. त्याच वेळेस ते मित्र म्हणू लागतात, हो, हिच्याच भावाने तुझ्या पोटात चाकू खुपसला ना? आता अवनीला वाईट वाटतं. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, चल निघ भावड्या, तू निघ बरं, तुला ना बोलण्याची अक्कल नाही, तू निघ इकडनं चल. त्याच वेळेस आता ते मित्र म्हणू लागतात, सॉरी सॉरी या. तेव्हा अवनी आता त्यांच्यासाठी पाणी आणण्यासाठी जाते. त्याच वेळेस ते धोंडे अण्णांची विचारपूस करू लागतात, दारूविना जमतंय ना तुला? तेव्हा अण्णा म्हणू लागतात, कसलं जमतंय? अरे पण औषधं चालू आहे ना, जखम बरी होईपर्यंत नाही घेता येणार. त्यावर त्याचे मित्र म्हणू लागतात, अरे धोंडी, अरे खरंच दारू पिल्यानंतरच जखम भरून निघते आणि दुखणं पळून जातं, याशी औषधे घेऊन काही होत नाही रे. अवनी आता त्यांना पाणी देते आणि चहा करण्यासाठी आतमध्ये जाते. त्याच वेळेस आता धोंड्यांना म्हणू लागतात, नाही रे, सुनबाईला राग येईल, सुनबाईचा विचार करावा लागेल ना. जेव्हा मी चांगला ठणठणीत बरा होईल ना तेव्हाच मी घेईल, आत्ता मला नकोय. आता ती अगदी छान चपटी बॉटल बघून धोंडा तुझ्या तोंडाला पाणी येणार, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय, असे म्हणत आता धोंडे अण्णांचे मित्र पिशवीत 2 बॉटल आणलेले असतात, ते धोंडे अण्णांना दाखवतात. आता ती पिशवी अण्णांच्या हातात देतात. अण्णा पटकन ती पिशवी बाजूला लपवतात. अरे कोणी आणायला सांगितलं होतं? सुनबाईला शब्द दिलाय मी दारू पिणार नाही. तेव्हा अण्णांचे मित्र म्हणू लागतात, धोंड्या बघ बाबा, तुझी परिस्थिती आम्हाला वगवली नाही म्हणून आलो होतो घेऊन, चल आम्ही निघतो हा. अण्णांचे मित्र तिकडनं निघून जातात. तेवढ्यात चहा घेऊन अवनी येते. अण्णा गेले ते? अहो मी चहा टाकला होता. त्यावर अण्णा म्हणू लागतात, दे सुनबाई, आता एक मी मारतो आणि एक तू पिऊन टाक. अवनी आता तिथे खुर्चीवरती बसते, अण्णांशी गप्पा मारत असते. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, अण्णा चला मला पुस्तकं वाचायची, मी जाते हा. तुम्हाला काही लागलं तर मला आवाज द्या. आता लगेच अण्णा म्हणू लागतात, ठीक आहे सुनबाई. तर इकडे आता साईटवरती यशोदाचं काम चालू असतं. राजा मस्त आता विचार करत निवांत बसलेला असतो. तेव्हा यशोदा म्हणू लागतो, राजा, अरे काय झालं, कसला विचार करायलाय? त्यावर लगेच आता राजा म्हणू लागतो, जास्त काही नाही, पण यशोदा तू बोललाय ना तसं आपण अवनी मॅडमला काहीतरी द्यायला पाहिजे रे, पण मी विचार करतोय काय देऊ त्यांना नेमकं, मला ना सुचत नाहीये. यशोदा आता राजाजवळ येतो. राजा, खरं सांगू, तू ना खरं सांगण्यापासून सुरुवात कर, बघ त्यांचा विश्वास नक्की टिकेल तुझ्यावरचा. त्यावर राजा म्हणू लागतो, यशोदा तू निगेटिव्ह का बोलतोय पाण्यासारखा? हे बघ आता हा राजा बदललाय, बघतोयस ना रे माझ्यात किती बदल झालाय. लग्न झाल्यापासून मी चेंज झालोय, कारण यशोदा माझं मॅडमवरती खूप प्रेम आहे. अरे जीव लावतोय रे मी त्यांना खूप, अगदी त्यांना ना किती जपावं आणि काय करावं मला ना सुचतच नाही रे, खरंच. यशोदा, असं जर माझं हार्ट फाडून बघितलं ना तर अवनी मॅडमचा फोटो दिसेल तुम्हाला, एवढं प्रेम आहे एकतर्फी. पण यशोदा, आमचं हे एकतर्फी प्रेम ना असं 2 लाईनला सुरू व्हायला पाहिजे रे, दोन्ही बाजूने. त्यावर यशोदा म्हणू लागतो, हो, हे सगळं सोड, राजा स्वप्न बघणं बंद कर, हे शक्य नाहीये. त्यावर राजा म्हणू लागतो, यशोदा असं का बोलतोय रे? तेव्हा यशोदा म्हणू लागतो, मॅडमने तुझ्यावरती प्रेम करावं असं वाटतं ना तुला? अरे मग प्रेमाची पहिली पायरी म्हणजे विश्वास असते, आणि तू तो विश्वास तोडू नको. त्यांना खरं सत्य सांग, त्याचा विश्वास मिळव आणि मग पुढे जा. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, अच्छा, म्हणजे प्रेमाची पहिली पायरी कशी असते, काय असते, तुला सगळं माहिती यशोदा, मग नमी आणि तू? त्यावर यशोदा म्हणू लागतो, इथे माझा विषय चालू आहे का? चल निघ, तुझं चालू होतं ना, माझ्याबद्दल बोलायचं नाही, चल निघ.
आता लगेच यशोदा आपल्या कामासाठी निघून जातो. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, विश्वास इज विश्वास, ट्रस्ट काय? आता तर मी मॅडमचा ट्रस्ट मिळवणार असं आता या राजाने ठरवलेलं असतं. तर इकडे आता सुनबाई पुस्तक वाचत असतानाच दोंड्यांना दरवाजात येतात. सुनबाई, सुनबाई, हा चहा नकोय मला, घशाखाली जात नाही ग. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, ठीक आहे अण्णा, नका पिऊ. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, पण सुनबाई तुम्ही बनवलाय ना. त्यावर अवनी म्हणू लागते, अण्णा कधी कधी नाही पिलं तरी चालतं, नका पिऊ, राहू द्या, मी बशी ठेवते. आता अवनी येते, अण्णांच्या हातातली कप बशी घेऊन जाते. दोंड्या अण्णा सुनबाईला डोकावून बघू लागतात. सुनबाई पुन्हा पुस्तकं वाचायला बसते. दोंड्या अण्णा आता ती चपटी बॉटल बाहेर काढतात. काय करू, घेऊ की नको, घेऊ की नको, सुनबाईचा शब्द पाळायचा आहे, मोडू का शब्द, असे असंख्य प्रश्न दोंड्या अण्णांच्या मनात धुमाकूळ घालत असतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आता दोंड्या अण्णांनी पाण्याचा तांब्या आणि दारूची बॉटल घेतलेली असते. तेव्हा आता लगेच दोंड्या अण्णा स्वतःलाच रोखू लागतात. दोंड्या, दोंड्या थांब, सुनबाईचा शब्द मोडू नको. एक मन असं म्हणत असतं आणि एक मन दारू प्यायची म्हणत असतं. तेवढ्यात सुनबाई येते. अण्णा, काय आहे तुमच्या हातात? अण्णा पटकन चपटी बॉटल लपवतात. कुठे काय सुनबाई? आता अवनी मात्र भडकलेली असते. तर इकडे पाण्याच्या गॅरेजवरती पायली आलेली असते. पानू, तुम्हाला बोलला होता ना त्या डॉलीला तू ब्रेकअप देणार, मग कधी, सांग ना पानू. त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो, जमणार नाही ते. पायले, आज तुला एक सत्य सांगतो, माझ्या डॉलीशिवाय मी जगू शकत नाही. आता पायली जोर जोरात रडायला सुरुवात करते. तर मित्रांनो आता पुढे काय होणार, दत्त्या आणि सुलीचा डाव दोंड्यांना कसा उद्ध्वस्त करणार आणि सुनबाईच्या शब्दाला कसा मान देणार, हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.